नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडीसाठी बघा इथे मी मेन फॅब्रिक आणि राईस बॅग आहे ना यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. आता याचं आहे ना मेजरमेंट पण सांगते मी तुम्हाला किती घेतलेलं आहे ते. तर 25 इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 16 इंच. ठीक आहे. तर 16 बाय 25 इंचाचा इथे आपल्याला एक आयताकृती पीस आहे तो. फक्त याला अस्तर नाही लावला आपण, बाकी मेन फॅब्रिक आणि राईस बॅगनी क्विल्ट करून घेतलेला आहे. आता लांबीनुसार आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि फक्त एवढं एकच आयताकृती पीस आपल्याला आजच्या आयडियासाठी लागणार आहे. आता जिकडनं ओपन साईड होती तिकडनं मी टाचणी लावून घेतलेली आहे बघा. तर इकडनं माझ्या बाजूने आहे ती बंद बाजू आहे. तर बंद बाजूच्या बाजूने आपल्याला 2.5 इंच आणि कडेपासून पण 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे चारही कॉर्नरवरती आपल्याला 2.5 बाय 2.5 इंचाचा जो कॉर्नर आहे ना तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे. आणि बिना झिपचे आहे, आपण इथं बिना झिपचा वापर करणार आहोत आणि फॉर्म पण नाही वापरलेला, फक्त राईस बॅग आणि कापडापासूनच आपण ही आजची आयडिया आहे ती बनवत आहोत. ठीक आहे. तर चारही कॉर्नर आपले कट करून झाल्याच्या नंतर हा जो बॅगीचा शेप आहे तो ओपन केल्याच्या नंतर या पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला याला वरतून अस्तर पण लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हा पार्ट कट केल्याच्या नंतर आता आपल्याला यावरती ना एक अस्तरवाला पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे बघा. या पद्धतीने राईट साईडनेच मी अस्तरवाला पार्ट आहे तो ठेवून घेत आहे. तर जिकडनं मेन फॅब्रिक आहे ना तिकडनंच मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि बघा आपल्याला इथपर्यंत ही जी स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही साईडने बघा या पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे. तर तुम्हाला मी शिलाई मशीनवरती पण दाखवत आहे स्टिच करून. म्हणजे जेव्हा आपण हे अस्तर पलटी मारू तेव्हा ती राईस बॅग जिकडनं आहे त्या साईडने टर्न होणार आहे. ठीक आहे. तर टाचणी लावलेली पण आता आपण या स्टेजला काढून टाकू. दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना अस्तरचा तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. टाचणी काढून घेतली आणि एक्स्ट्राचा जेवढा फॅब्रिक होता तो पण आपण कट करून घेतलेला आहे दोन्ही साईडने. आणि कॉर्नरवरती आपल्याला इथे छोटे छोटे कट आहे ते देऊन घ्यायचे, म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर इथला शेप प्रॉपर येण्यासाठी. आता बघा या पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो टर्न करून घेतलेला आहे. व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ना टोक आहेत ते बाहेर काढायचे आणि यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे. म्हणजे इकडनं फिनिशिंग सहित आपली अस्तर पण सोबतच स्टिच होतं आणि या पद्धतीने आपल्याला त्यावरती दाबटीप देऊन घ्यायचं आणि मग राहिलेले जे अस्तर आहे ते आपल्याला ॲज इट इज स्टिच करून घ्यायचं आहे. तरी ते लाईट नव्हती त्यामुळं मी फूटवरतीच काम करत होते, कारण की लाईटची खूप वेळ वाट बघत होते. पण लाईट डायरेक्ट रात्रीच्या 10 वाजता आली, त्यामुळे दिवसभर लाईट नव्हती त्या दिवशी. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हे जे अस्तर आहे ना ते ॲज इट इज स्टिच करून घेत आहोत. अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर या पद्धतीने अस्तर जोडून झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे वेलक्रू अटॅच करून घ्यायचे आहेत. तर अस्तर जोडून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो आपल्याला इथे वेलक्रू लावून घ्यायचे. जर तुम्हाला वेलक्रू नसेल लावायचे तर तुम्ही झिप पण इथे अटॅच करून घेऊ शकता. एक वेलक्रू इथे लावून घ्यायचे आणि एक या साईडने. तर मी इथे विदाऊट झिपची दाखवत आहे त्यामुळे इथे झिपचा वापर नाही करणार. पण जर तुम्हाला झिप लावायची असेल तर ती कशी लावायची ना त्याची पण तुम्हाला थोडीशी आयडिया देते. तर बघा हे जे लांबीचं माप आहे ना त्यापेक्षा आपल्याला दोन्ही साईडला झिप वाढव राहील अशा पद्धतीने झिप घ्यायची जर तुम्हाला लावायची असेल तर. आणि दोन्ही कडेला ती कापडाने फिनिश करून घ्यायची आणि सिम्पली इझी झिप आहे ना ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे बघा. अगदी सोपी पद्धत दाखवते. ठीक आहे. ही साईड अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची. त्यानंतर हे रनर आहे ते पूर्ण ओपन करायचं आणि मग हिकडची साईड आहे ती स्टिच करून घ्यायची अशा पद्धतीने. तर अगदीच सिंपल आहे. तुम्ही झिप पण स्टिच करू शकता, पण मी विदाऊट झिपची आयडिया दाखवत आहे. तर चला वेलक्रू मी अगोदर इथे स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोन्ही साईडने मी जे वेलक्रू आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे. आता त्यानंतर आपण बेल्ट स्टिच करून घेऊ. त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी बघा मी इथे एक मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर राईस बॅग पण कट करून घेतलेली आहे. आता याची लांबी मी घेतलेली आहे इथे 22 इंच. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. ठीक आहे. तर 22 ते 23 इंच लांबी घेतलेली आहे आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने. आता हे जोडायचे कसे ते सांगते. तर बघा आपला हा जो पार्ट आहे
तर ह्याची जी ही लाईन आहे ना, इथून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची. तर इथे सरळ लाईन आहे ना, ती मी ड्रॉ करून घेत आहे आणि कडेपासून आपल्याला 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. ह्या साईडने पण 2 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला हा जो बेल्ट आहे तो थोडंसं अर्धा इंच सुरुवातीला फोल्ड करायचा आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी इथे टाचणी लावते आणि जिथून मार्किंग केली तिथून खाली आपल्याला बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड केला आणि टाचणी लावून घेतली. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बेल्ट स्टिच करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत. बघा, आतल्या साईडने पण या पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहेत. इकडच्या साईडचा पण बेल्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा. ठीक आहे, बेल्ट बरोबर आपले समोरासमोर येतील अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि या दोनही कडा आहेत त्या अगोदर स्टिच करून घेऊ. आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणारी बॅग डिझाईन आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघू शकता आणि तुम्ही शिवल्याच्या नंतर मला पण सांगा कमेंट करून की कशी झाली. आता त्यानंतर आपल्याला हा जो बॉटमचा बेस आहे तो या पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे. तर चला मी हा बेस पण स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दोन्ही साईडने मी हा जो बॉटमचा बेस होता ना तो स्टिच करून घेतला. यावरती परत डबल टिप आपण देऊन घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि बघा, बिना झिप बिना फॉर्म अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरच्या घरी बॅग कशी बनवायची तीही स्टायलिश आणि सुंदर ते दाखवलेलं आहे. बघा, तुम्ही कोणताही कापड असेल ना तुमच्याकडे त्याच्यापासून तुम्ही बॅग आहे ती नक्की ट्राय करू शकता. व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ते आपण बाहेर काढून घेतले. आता त्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि इकडनं पण हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपला बॅगीचा जो आकार आहे तो दिसणार आहे. तुम्हाला बाहेर ठेवायचा असेल तुम्हाला हा पार्ट तर तुम्ही असा बाहेर पण ठेवू शकता किंवा आतमध्ये टक करायचा असेल तर तुम्ही तो आतमध्ये पण अशा पद्धतीने टक करू शकता. ठीक आहे, आता याचं शिवून तयार माप किती राहिलं रेडी ते पण एकदा मोजून दाखवते. तर 10.5 इंच याची लांबी आहे, उंची आहे 9 इंच, 9 बाय 10.5 इंच आहे आणि बॉटमचा बेस आहे 5 ते 5.5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली. तीही 0 कॉस्टमध्ये तुम्ही 1 रुपया खर्च न करता बनवू शकता. आणि जर तुम्हाला वेलक्रू नसेल लावायचे तर तुम्ही तेही नाही लावले तरी तुम्ही ॲज इट इज अशीच ही बॅग डिझाईन आहे ती यूज करू शकता. इतकी सुंदर दिसत आहे. बघा, हा पार्ट तुम्ही असाही ठेवला तरी चालेल किंवा असा ठेवला तरी पण चालेल. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.